पुढची बातमी राजकीय वर्तुळातून महत्त्वाची। पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेला हा दावा 12 डिसेंबरपर्यंत खासदार आमच्याकडे येऊ शकतात असं ते म्हणालेत। खासदार आणि आमदार राष्ट्रवादीत येऊ शकतात असा दावा आत्राम यांचा। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास काँग्रेसचे खासदार देखील इच्छुक आहेत। ऑपरेशन करावं लागेल असं धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय। पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार हे राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचं हे मोठं वक्तव्य। 12 डिसेंबरपर्यंत खासदार आमच्याकडे येऊ शकतात। खासदार आणि आमदार सुद्धा राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात असा दावा अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात असा मोठा दावा आत्राम यांचा। खासदारच नाही तर आमदार देखील येऊ शकतात आणि तेही 12 डिसेंबरपर्यंत अशी तारीख सुद्धा त्यांनी सांगितली आहे। त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांकडे मोर्चा वळलाय का असा देखील प्रश्न निर्माण होतोय राजकीय वर्तुळात। 12 डिसेंबरपर्यंत अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार येऊ शकतात असा मोठा दावा धर्मराव बाबा आत्राम यांचा। गटाचे काही खासदार राष्ट्रवादी अजितदादा गटात येऊ शकतात। ऑपरेशन घडी म्हणून नाही, परंतु त्यांना काम झालं पाहिजे। आम्ही काय ऑपरेशन वगैरे काय करणार नाही, त्यांचे ऑपरेशन ते स्वतः तुतारीवाले करतील। तुतारीचे खासदार आहे ते किती येऊ शकतात काय वाटतं? माझा तर अंदाज आहे की 5 खासदार येऊ शकतात असे आपला राष्ट्रवादीमध्ये। आणि त्या दृष्टीने म्हणजे सगळ्यांना कामं करणं गरजेचं आहे। जर पुढे निवडून यायचे असतील तर त्यांना विकासासोबत राहणं गरजेचं आहे। सुनेत्रताई यांच्या नेतृत्वामध्ये आता लोकांचा विश्वास वाढलेला आहे आणि पक्ष मजबूत होत आहेत। काही माजी खासदार सुद्धा पक्षात येऊन राहिले, ते माजी आमदार सुद्धा पक्षात येऊन राहिले आणि आजी आमदार सुद्धा येऊ शकतात आणि आजी खासदार सुद्धा येऊ शकतात। त्याला काही प्रॉब्लेम मला दिसत नाही, कारण की मुद्दा विकास आहे। लोकांना काम करणे गरजेचं आहे, लोकांना काम होणे गरजेचं आहे आणि या दृष्टीने जरूर वातावरणामध्ये फरक होईल। तुतारीवाले खासदार तुम्ही म्हणतात येऊ शकतात आमच्याकडे 5, कधीपर्यंत येऊ शकतात काय वाटतं? मला वाटतं डिसेंबर 12 पर्यंत येतील ते। 12 डिसेंबरपर्यंत? हो। काँग्रेसचे काही लोक संपर्कात आहे का खासदार वगैरे? नाही, आता ते बघू, आता पुढे ते ऑपरेशन करावं लागेल ते, असं आहे। काही काँग्रेसच्या खासदारांशी चर्चा सुरू आहे का? नाही, असं आमचं काय चर्चा नाही। आता वरिष्ठ पातळीवर काय चर्चा आहे ते आणखीन आमच्या कानावर आला नाही, परंतु काही ना काही आता आमचे सुद्धा घडीमध्ये इच्छुक आहेत खासदार येण्याकरता। त्या दृष्टीने जरूर फरक होईल। काँग्रेसचे पण खासदार इच्छुक आहे? नाही, आता सगळे आता इच्छुक झाले आहेत। सगळ्यांना काम पाहिजे, सगळ्यांना निधी आपला सरकारकडून मिळाला पाहिजे। सगळ्यांची अपेक्षा आहे की आपण निवडून आलो तर थोडाफार लोकांचं काम झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने लोक आता कामाच्या निमित्ताने ते येतील। काँग्रेसचे काही आमदारही नाराज आहे, खासदारही नाराज आहे अशी चर्चा आहे। नाही, चर्चा आहे, ते चर्चा आणि ती केव्हा तरी ते एक्सप्लोड होईल आणि जरूर असं होईल का तर विरोधी राहणारच नाही अशा प्रकारचं वातावरण होईल असं। राज्यभरामध्ये ठाकरे गटाचे 6 खासदार जे आहेत ते फुटले आणि ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्सेसफुल झाल्याचं सांगण्यात येत आहे। आणि आता पुढचा नंबर जो आहे तो राज्यात सुद्धा अशाच पद्धतीनं आपले जवळपास जे काही आमदार आहेत ते देखील फोडण्याचा डाव आहे असं देखील चर्चा आहे। उत्तम जानकरांनी त्यावर देखील भाष्य केलेलं आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने राज्यातली परिस्थिती आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तर कोण हलणार नाही, इतर पक्षाचं बी काय बोलू शकत नाही।